हाय फ्रेंड्स, योगिताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी अद्रक लसणाची पेस्ट करून घेतले। आज आपण चिकनचं कालवण व आळणी सूप कसं बनवायचं बघूया। चिकन इथे धुवून घेतले व्यवस्थित, त्याच्यावर हळद मीठ आणि अद्रक लसणाची पेस्ट लावून एका बाजूला ठेवून दिले। तसेच मी 2 ते 3 कांदे कापून घेतलेत आणि थोडं खोबरं कापून घेतले, भाजूनही घेतले आणि ते आता मिक्सरच्या जारमधून थंड झाल्यानंतर वाटून घेऊ आपण वाटण कोथिंबीर घालून। त्याच्यानंतर इथे एक टोप ठेवलेला आहे, त्याच्यात 2 पळ्या तेल घातले। त्याच्यानंतर आपण लसूण घालूया, थोडी ठेचून घाला किंवा अशीच टाकली तरी चालेल। त्याच्यानंतर आपण चिकनला हळद मीठ लावून ठेवलेलं घालून घेऊया, मस्त परतून घेऊया। त्याच्यावर झाकण ठेवून त्याच्यात थोडं पाणी घालून घेऊया। पाणी गरम झाल्यानंतर पुन्हा एकदा हलवून बघूया। छान पाणी सुटले चिकनला, त्याच्यात आपण पाणी घालून घेऊया। ताटात मी काढलेलं चिकन तेच धुवून घेतले मी। पुन्हा एका त्याच प्लेटमध्ये पाणी घालून घेऊन ते पाणी पुन्हा त्यात घालून छान उकळी काढून शिजवून घेऊया। आता एका वाटीमध्ये सर्व करूया। हे पहा, हे आपलं आळणी सूप रेडी आहे। त्याच्यानंतर ते चिकन एका प्लेटमध्ये काढून घेतले। त्याच टोपामध्ये पुन्हा 3 पळ्या तेल घालून घेऊया। त्याच्यात 2 ते 3 टोमॅटोची प्युरी घातली, अद्रक लसणाची पेस्ट घालून फ्राय करून घेतले, वाटण घातले, वाटण तयार केलेलं पुन्हा मिक्स करून घेऊया। 1 चमचा कांदा लसूण मसाला, हळद, धना पावडर, गरम मसाला, मीठ घालून घेतले चवीनुसार। थोडा चिकन मसाला घातला आहे। त्याच्यानंतर छान परतून घेतलं। त्याला तेल सुटताना आपण मग जे शिजवलेलं चिकन आहे ते घालून घेऊन त्याच्यामध्ये मी गरम पाणीच घातलेलं आहे, छान पटकन उकळी येण्यासाठी। वरून कोथिंबीर घालून हे पहा, हे आपलं कालवण रेडी आहे। हे पहा, हे